क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बार्शी टाकळी वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा दौरा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्ष मजबूत करा, निवडणुका निर्णायक ठरतील। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी नगरपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभू पार्वती मंगल कार्यालय बार्शी टाकळी येथे चर्चा दौरा सभा उत्साहात पार पडली। सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली पार्टी मजबूत करा, येणाऱ्या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी पूर्ण योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती युवा प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोंडे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ दळवे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, गोरसिंग राठोड, ज्येष्ठ नेते शेख नईमुद्दीन, शहराध्यक्ष अझहर पठाण, गटनेते सुनील भाऊ शिरसाट, श्रवण भातखडे, इम्रान खान, गोबा सेठ, सय्यद अन्सार, जबर मेंबर, सईद पटेल, सय्यद रियासत, शुभम इंगडे, अमित तायडे, अनिल धुरेंदर, सुरेश जामनिक, उज्ज्वल खडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सभेदरम्यान आगामी निवडणुकांमध्ये पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला। युवा पिढीचा सहभाग वाढविणे, महिला कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणणे आणि स्थानिक प्रश्नांवर थेट जनतेच्या हितासाठी भूमिका घेणे यावरही चर्चा झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी बार्शी टाकळी प्रतिनिधी असलम खान। चॅनल आझम खान इथं बार्शी टाकळी येथे सुजित भाऊ आलेले आहेत। सुजित भाऊ, आपण इथं जे आलेले इलेक्शनसाठी याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आता वंचित बहुजन आघाडीचा तालुक्याचा आणि सर्कलचा दौरा चालू आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी लोकांची चर्चा करणं, कार्यकर्त्यांची चर्चा करणं आणि त्याच्यातलं पुढील रणनीती ठरवणं, याच्यासाठी आज हा चर्चा सत्र आयोजित केलेला आहे। आपण इथे जे लोक आज आलेले त्यांना आपण काय म्हणणार आहात? आलेल्या लोकांना आम्ही पुढील वाटचालीबद्दल चर्चा आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये आणि त्याचबरोबर येणाऱ्या झेडपी मध्ये वंचितची सत्ता कशी स्थापन करता येईल याच्याबद्दल चर्चा झाली। ही बार्शी तालुका प्रतिनिधी आझम खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।